नमस्कार सगळ्यांना. मी विश्वनाथ भाऊराव फाळगावकर बोलत आहे, मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हातगाव, जिल्हा नांदेडमधून. मी आमच्या गावातल्या जेवढ्या काही समस्या आहेत तेवढा मांडण्याचा मी निर्धार केला आहे. जसं जमेल तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गावातील लोकांपर्यंत, गावातील जे मायग्रंट लोक आहेत, स्थलांतर झालेले आहेत वेगवेगळ्या औरंगाबाद, पुणे, मुंबई, इतर ठिकाणी, नांदेड, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे व्हिडिओ हे फार माध्यम प्रभावी आहे. म्हणून मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहे. मला जसं जमेल तसं सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. मी पहिला मुद्दा तुमच्या पुढे काल मागे मांडला आहे, तो म्हणजे आपल्या स्मशानभूमीचा मुद्दा, ज्याच्यामध्ये लाईट नाही आहे, ज्याच्यामध्ये शेड नाही आहे, ज्याच्यामध्ये जायला रस्ता नाही आहे, ज्याच्यामध्ये लोक संडासला बसतात. तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यावर आपण काहीतरी सगळेजण एकत्र येऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. तो पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा आज मला मांडायचा आहे. आत्ता जुलै महिना चालू आहे, पावसाळा चालू होऊन जवळपास 1 महिना झालेला आहे. तर आत्ता पावसाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यापासून किंवा पाण्याच्या मार्फत भरपूर आजार उद्भवतात. लहान मुलांना भरपूर त्याचा त्रास होतो, संडास लागते, उलट्या होतात किंवा मळमळ होते, ते ताप येते किंवा अशा प्रकारचं जे काही लहान मुलांना त्रास होतो, तो त्रास कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यासाठी ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवक, सरपंच, त्यांची पूर्ण बॉडी, तर त्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक विहिरीमध्ये जाऊन ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे. ब्लिचिंग पावडर असो किंवा त्यांच्याकडे जे कुठलं पावडर असेल, औषध असेल, ज्याच्यामुळं लोक आजारी पडणार नाहीत. तर गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी आहेत. आत्ता उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी नव्हतं, पण आता थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे. तर त्या विहिरीमध्ये औषध टाका, पावडर टाका, ब्लिचिंग पावडर टाका किंवा जे काही तुम्हाला औषध विभागाने दिलेलं आहे ते साहित्य तुम्ही टाकून लोकांना कमीत कमी आजार होणार नाही या पावसाळ्यामध्ये, एवढी तुम्ही खबरदारी घेऊन आम्हा सगळ्या जनतेचं तुम्ही संरक्षण करू शकता. मोठ्या माणसांची जर तुम्ही काळजी नाही केली तरी कमीत कमी तुम्ही लहान मुलांची, जे आजी आजोबा, म्हातारे माणसं आहेत, जे काही बाया गावामध्ये प्रेग्नंट असतील, त्यांना या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. माझी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे, त्यांनी याच्याबद्दल आपल्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, निवेदन करावं, बोलावं, मीटिंग घ्यावी, सगळ्या गोष्टी सांगाव्यात. तर तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही स्पष्टपणे तसं सांगा. नाही तर उद्या एखादा मुलगा, माणूस जर दगावला तर हे फार मोठं संकट आहे. आपण या संकटाला तोंड देण्याच्या अगोदरच आपण प्रथमोपचार पेटी जशी आपण घरामध्ये ठेवतो, दवाखान्यामध्ये ठेवतो, शाळेमध्ये ठेवतो, तसं हे सुद्धा प्रथमोपचार म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. प्रत्येक विहिरीमध्ये जाऊन त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून आपण गावकऱ्यांना